ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे कर। आज की दिनांक 18 जून 2024 मंगळवार। तो कोकरासारखा आहे। दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला त्यांच्याकडे येताना पाहिले आणि तो म्हणाला, पहा, जगाचे पाप करणारा देवाचा कोकरा। योहान 1 अध्याय 29 वचन। बप्तिस्मा करणारा योहान देवाविषयी एक विशेष प्रकटीकरण प्राप्त झाला। जेव्हा येशू त्यांच्याकडे आला, प्रभू येशू हा सामान्य कोकरू नव्हता, हे प्रकटीकरण होते, पण देवाचे कोकरू जो जगाची पापे करतो। होय, तो देवाचे कोकरा आहे, ज्याने स्वतःला संपूर्ण जगाची पापे करण्यासाठी पापार्पण म्हणून अर्पण केले। उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला कोकरा दिसतो। तुम्हाला स्पष्ट गोष्टींनी सोडवले गेले नाही, तर ख्रिस्ताचे मौल्यवान रक्ताने हे माहीत आहे, निष्कलंक आणि डाग नसलेल्या कोकऱ्याप्रमाणे। 1 पीटर 1 अध्याय 18 और 19 वचन। पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीच त्याची स्थापना झाली होती। जर तुम्हाला प्रभू येशूबद्दल चांगले ज्ञान असले पाहिजे, तर तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की जगाचे निर्मितीपूर्वी त्याची निवड कशी झाली। ते ज्ञान खूप आश्चर्यकारक आहे। पवित्र शास्त्र म्हणते, तो अनंतकाळपासून, सुरुवातीपासून, पृथ्वीच्या अस्तित्वापूर्वी स्थापित झाला होता। नीतिसूत्र 8 अध्याय 22 आणि 23 वचन। मी माझ्या पित्याच्या प्रिय पुत्रासारखा होतो, तेव्हा मी एक कुशल कारागीर म्हणून त्यांची शेजारी होतो आणि मी दररोज त्यांचा आनंद मानत असे। त्यांच्यासमोर नेहमी आनंदी होतो, त्यांच्या वस्तीत आनंदी होतो आणि माझा आनंद मनुष्यपुत्रामध्ये होतो। नीतिसूत्र 8 अध्याय 30 आणि 31 वचन। पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीही प्रभू येशू आपल्या पित्याची उपस्थितीत त्यांचा प्रिय पुत्र म्हणून होता। तोही या जगात पुरुष पुत्रासह आनंदात होता। प्रेषित योहान म्हणतो, सुरुवातीला शब्द होता आणि शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता। तो सुरुवातीला देवाबरोबर होता। सर्व गोष्टी त्यांच्याद्वारे निर्माण झाल्या आणि त्यांच्याशिवाय काहीही निर्माण झाले नाही। जॉन 1 अध्याय 1 से 3 वचन। प्रेषित पौलने देखील हीच कल्पना सामायिक केली कलोसियन्सांना लिहिलेल्या पत्रात आणि म्हटले, तो आदर्श देवाची प्रतिमा आहे, सर्व सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेला आहे, कारण स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी त्यांच्याद्वारे निर्माण केलेल्या गेल्या। तिसऱ्या आणि आदर्श सिंहासन किंवा आधेरी राज्य किंवा रियासत किंवा शक्ती, सर्व गोष्टी त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासाठी निर्माण केल्या आणि तो सर्व गोष्टींपूर्वी आहे आणि त्यांच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत। कलोसिकर 1 अध्याय 15 से 17 वचन। त्याच वेळी तो देवाचे पुत्र देखील आहे, ज्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्यासाठी स्वतःला नियुक्त केले। अशा प्रकारे त्याला जगाच्या स्थापनेपासून मारलेला कोकरा असे नाव मिळाले। प्रकटीकरण 13 अध्याय 8 वचन। देवाचे मुलांनो, तो तुमच्यासाठी मारलेल्या कोकऱ्यासारखा आहे, म्हणून तुमच्या पापाची क्षमा आहे आणि आपल्या भविष्यासाठी आशा आहे। पुढील ध्यानासाठी श्लोक। सागराला सूर्य किंवा चंद्राची गरज नव्हती, कारण देवाचे तेजाने ते प्रकाशित केले। कोकरा हा त्यांचा प्रकाश आहे। प्रकटीकरण 21 अध्याय 23 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी नेहम्या 10 अध्याय 11 अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धांची कृत्ये
अध्याय 4 पहिला से 22वां वचन। धन्यवाद।